बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय त्यांच्या विरुद्ध वामिका स्टार्स पालघर, त्यांच्या नावातच स्टार आहे. फिल्डिंग टीम आपला पण एक प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. वामिका स्टार पालघर, खरं आपला एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. 5 दिवस हे अनाऊन्स करणार नाहीये, जे बघतात त्यांनी आपला एक प्लेयर इकडे असणं गरजेचं आहे, नाहीतर पेनल्टी आहे. सो सर्वजण आज इकडे आलाय, सर्वांचं स्वागत आहे. आणि पहिला दिवस, पहिल्या मॅच मध्ये आपण चंद्रकांत शेट्टे सरांचा आवाज ऐकला, ज्या आवाजाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली. आणि आज याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला गेला. स्ट्राईक एंडला बॅटर अनंत वाघ, मॅगी अंबरनाथचा एक धडाकेबाज बॅटर, ज्याची चर्चा म्हणजे ओरम क्रिकेट असू दे, अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळले गेले. त्याच्या सोबतीला जगदीश मोरे, जॅक पण खूप चांगलं क्रिकेट खेळला. मग जॉर्ज 11 कल्याण असेल, व्यावसायिक गटात कल्याण स्टेशन वाईज साठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. आणि आज ही जोडी मात्र इकडे दाखल झाली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन 20 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन मोईन. दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. पहिली मॅच आपण पाहिलं तर रायडर बॉईज पनवेल टीमने जिंकले. स्ट्राईक एंडला अनंत वाघ, मॅगी. पहिल्याच बॉलवरती आनंदाने मात्र चांगला फटका खेळला गेलाय. आणि पहिल्याच बॉलवरती चौकार, 4 रन. अनंत वाघ, दिनू, बाबू, चिकू, कालू, ताऊ ही नावं अंबरनाथ मधून आली. आणि साई असतील, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पुढे जपलं, नेलं. मोईनच्या पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गेलं आनंदने. आणि खूप चांगले क्रिकेट खेळलेत. मॅगी 11 त्याचा एक अंबरनाथमध्ये ओरम क्रिकेट पण चांगलं खेळतात. सो मला माथेरानची क्रीडा स्पर्धा आठवते, ओरम क्रिकेट मॅगीने अफलातून बॅटिंग केली होती. आणि आज सहकार नगरमध्ये एक मानाची क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता आलाय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा खोलर टप्प्याचा बॉल, बट मोईनही देखील रत्नागिरीवरून खेळाडू दाखल झाला. एक चांगलं क्रिकेट त्याही परिसरात खेळलाय. मालवण, राजापूर, खेड, दापोली तिकडे पण क्रिकेट खूप चांगलं अंडरआर्म खेळलं जातं. या बॉल देखील पॅडा स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, बट तिकडे थांबवलं गेलं. या क्रीडा स्पर्धेचा एक नियम आहे, जे काय करायचंय ते तुम्हाला बॅटीने करायचंय. सो लेग बाईज नाहीये. संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ आज संदीपभाई कवळे, त्यानंतर आमचे नारकर आणि सर्व त्यांचे मित्र या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट क्रितेश घरत तिकडे होते. पालघरचा अजून एक धडाकेबाज बॅटर क्रितेश घरतला पण इनॅक्शन मध्ये पाहतोय. लगातारचे आपण पाहिलं तर 3 बॉल डॉट केलेत मोईनने. भव्य दिव्य असं आयोजन, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे थांबवलं गेलं. लगातार 4 बॉल डॉट येतात मोईनचे. एक तेरी एक मेरी, 4 बाउंड्रीज तू मारले, एक बाउंड्री मारलीस, बट मी 4 डॉट काढले. ह्याचं नाव क्रिकेट आहे. सो अशा घडामोडी पाहायला मिळतात. 1 to go. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर मोईनने बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि अनंतला मात्र थांबवलं. लांबून लांबून प्रेक्षक वर्ग आले. 14वं पर्व बघायचंय, खेळायचंय, जिंकायचंय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मिस केलं गेलं. मोईनची अफलातून बॉलिंग, काफर बॉलिंग पाहिली गेली. अवघ्या फक्त 5 रन खर्च करत असताना पहिल्या बॉलवर बाउंड्री आली. बट मोईनने सांगितलं की यस बाउंड्री आली, हरकत नाही, बट त्याच्याकडे पण बॅट आहे. सो तोही खेळायला आलाय. आणि आज एक चांगल्या अंदाजामध्ये मोईनचा स्पेल. पहिली ओव्हर संपली, 5 रन. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी हीच या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. आणि लास्ट इयरची मला फायनल मॅच आठवते, 6 बॉल 6ची मॅच पण अफलातून फाईट झाली होती. याही वर्षी पहिली मॅच खूप चांगली रंगली आहे. आज खुल्या गटात 32 टीम, त्यानंतर महिलांचे देखील आपण पाहिलं तर खूप चांगले 9 संघ इकडे खेळताना पाहायला
बॉलिंगसाठी उस्मान शहापूर त्या परिसरात देखील खूप चांगलं, खोपोली त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले, मालाडसाठी देखील स्थलांतर झाले, तिकडे पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. आणि उस्मान आपल्या बॉलिंगच्या ऍक्शनवरती वेगेच्या जोरावर देखील खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले गेलेत. बट समोर जॅकला पहिलाच बॉल थांबवलं गेलं आणि जॅकला पण अनुभव आहे, बट बॅटिंग रन्स करायचे आहेत. तुम्हाला लेग बाईज 22च्या रूपामध्ये रन मिळणार नाहीयेत. जॅक एक फुटबॉल प्लेअर सारखी हेअरस्टाईल करून आलाय. पोर्तुगाल, स्पेन तसेच तिकडेच प्लेयर्स हेअरस्टाईल करतात. सो खूप वर्षापासून जॅक ह्या लेवलला क्रिकेट खेळलाय. त्या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 2 3 तिसऱ्या आयटमला कॅच सुटली गेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील आणि या ग्राउंडवर फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. मला एक दीपल शहाची कॅच आठवते. मला असं वाटतं प्रज्ञेश शिंदेचीच पकडली होती आणि अफलातून कॅच. सो अशा कॅचेस या ग्राउंडवर खूप मॅटर करतात. या ग्राउंडवर कीपरचा रोल खूप महत्वाचा आहे, जो चांगली फिल्डिंग सजवेल. आमची मुंबई क्रिकेटची टीम पण खूप चांगलं काम करते. सुशांत आणि त्यांची टीम, प्रो लिंकला पण आमचे सर्व विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम, त्यांच्या पण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सो बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर उस्मान, स्ट्राईक एंडला अनंत वाघ, मॅगी. सहकार नगरचं एक क्रीडांगण, खेळपट्टी बनवायची, त्या खेळपट्टीवर खेळायचं. आमचे नितीन सुतार महाद्यानी पण खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. सो खेळपट्टीची पण चर्चा संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात पाहायला मिळते. लेट्स प्ले. उस्मान स्ट्राईक एंडला बॅटर अनंत वाघ. या बॉलवर देखील आपण डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्रितेश तिकडे बॉलवर पोहोचले आणि रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 5 ओव्हरची मॅच आहे. या ग्राउंडवर 60 मारला तरी 60-45 होऊ शकतो. 30 बॉल 30 केला तरी त्याही डिफेंड करू शकतो. या ग्राउंडची एक भौगोलिक परिस्थितीच वेगळी आहे आणि या ग्राउंडवर खेळण्याचा एक माहोलच वेगळा आहे. वाय चषक 2024 14वा पर्व. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. फैजान, मोईन अशा अनेक प्लेयर्स तिकडे आज इकडे खेळतात. शहबाज बांगीचा एक चांगला स्पेल पाहिला. सुधांशू स्पोर्ट्स देखील आपण बॅनर पाहतोय. त्यानंतर कोलिको स्पोर्ट्स, ग्लोरिया स्पोर्ट्स, सर्व आमचे ऑफिशियल्स, गॅट्सबे. या बॉलवर बॅटची टॉप एज घेतली गेली आणि इट्स आउट. अनंत वाघला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि एक इझिली विकेट मिळवली. हलका बॉल टाकला उस्मानने आणि मॅगीला जाळ्यामध्ये फसवलं. बॅटर आउट. व्हेरिएशन पाहिजे तुमच्याकडे, उस्मानने तेच दाखवलं. सो सेलिब्रेशन केलं कारण की एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. आणि पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून एक हलका बॉल टाकला उस्मानने. लेग स्टिकला पिचिंग ठेवली होती, बॅटची टॉप एज घेतली गेली आणि तिकडे बॅटर सेलिब्रेशन केलं उस्मानने की एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. 2.5 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. बट या टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी तुम्हाला फायनल जिंकणाऱ्याला एकच आहे. ही देखील एक वैशिष्ट्य की तुम्हाला जर फायनल जिंकायचं आहे तर तुम्हाला ट्रॉफी पाहिजे तर फायनल जिंकावं लागेल. स्वर्गीय मिलिंद सुधाकर परब यांची पण आठवण येईल. मिल्या, सर्वांचा लाडका आहे मिल्या, त्याचा पण आपण बॅनर पाहतोय. सर्व आमचे मंगेश नारकर मित्र मंडळ. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली फिल्डिंग तिकडे. जगदीश तिकडे होते आणि जगदीशने बॉल आतमध्ये ढकलला आणि रन झाले ते आतापर्यंत 9 रन. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन, नंतरच्या ओव्हरमध्ये 4 रन. इकॉनॉमी बॉलिंग केली आतापर्यंत. 30 बॉलमध्ये बघूयात कितपर्यंत टार्गेट उभी करेल टीम गावदेवी पॅन्थर. प्रणवी 11 या नावाने हा संघ खेळतोय. खूप चांगले चांगले खेळाडू अंबरनाथ मधून पण पाहिले.
बॉलिंगसाठी फैजानच्या हातामध्ये बॉल दिलाय. चांगली मॅच रंगेल आणि प्रदीप पाटील बाबू येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यानंतर देखील AM बॉईज स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली, त्या देखील एक चांगली मॅच. ऐरोलीचे सर्व स्टारकास्ट आहेत. AM बॉईज अगदी साऊथ मुंबईची एक चांगली स्टारकास्ट. त्यानंतर जॉर्ज 11 कल्याण आणि सायबा वसई तालुका. पहिलाच बॉल आपण पाहिला तर एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये वाईट बॉल. 11 रन झाले धावफलकावरती. जॅक आणि बाबूला माहिती आहे की दोघांनाही माहिती आहे की मॅच जर आपण शेवटच्या ओव्हरपर्यंत दोघं जर खेळलो तर आपण एक चांगला टार्गेट उभा करू शकतो. आणि 30-35 पण या ग्राउंडवर फाईट आहे. बॉलिंग अटॅक चांगला असेल तर 35 पण तुम्ही फाईट करू शकता. जॅकच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहिला गेला. प्रॉपर बॅटवर आला नाहीये बट डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मागील 13 वर्ष ही क्रीडा स्पर्धा प्रत्येक खेळाडूंनी गाजवली. कधी बॉलर, कधी बॅटर, कधी फिल्डर. या बॉल देखील फुलटॉस बॉल त्याला टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. करण ठाकूर तिकडे आले चपळाईने आणि करणने पण बॉल आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आज लांबून लांबून प्रेक्षक वर्ग पण आले आहेत की जाता जाता वडाळा राईट मारून जाऊयात ऑफिसवरून घरी जाता जाता. सहकार नगरचं लोकेशन तुम्ही सर्च करा आणि 5 दिवस वडाळामध्ये या, आनंद घ्या, एन्जॉय करा क्रिकेट. मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित वाय चषक. या वर्षी कोण फायनलला जाईल, नवीन विजेता पाहायला मिळेल का, कुठली यंग टीम येईल का फायनलला, कुठली यंग टीम सुपर 8 मध्ये येईल का, याचे पण प्रश्नचिन्ह आहेत. लॉट झाला आणि लॉटच्या दिवशी देखील सर्वांची चर्चा चित होती की कोण कुठल्या दिवशी खेळतंय. वाय कट्ट्याचा लॉट कधी आहे हे पण सर्वांना चाऊल असते. या बॉलवर देखील जॅकला थांबवलं गेलंय. अफलातून बॉल बॉलर फैजानचा. या बॉलवर फुलटॉस बॉल डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 14 रन झाले धावफलकावरती. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली बॉलर फैजानने. इकडे पण मात्र रन सिंगलने 15. 3 ओव्हर संपल्यात आपण पाहिलं तर 15 रन. जे पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा रन आले होते पण त्यानंतर फैजानने चांगलं कव्हर केलं आणि पहिल्या 3 ओव्हर 15 रन झालेत. 12 बॉलमध्ये एक 20 रन जरी केले म्हणजे 2 बाउंड्रीज जरी आल्या तरी एक 35-36चं टार्गेट पण या ग्राउंडवर फाईट आहे. अनेक सेमीफायनल सुपर 8च्या पण मॅच पाहिल्यात की अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्यात आणि सुपर 8 6 ओव्हरच्या मॅचेस असतात. त्यामुळे तो एक संडेला वेगळा टास्क असतो. आमचे ओमकार आहेत खूप चांगलं लाईव्ह. त्यानंतर आमचे आशिष, अश्विन, आदर्श, सुमित, संजय, आज सर्व आमची युट्यूबची टीम पण खूप चांगलं कार्य करते. सो युट्यूबला देखील प्रो लिंक या चॅनलला तुम्ही मॅच बघा. मंगेश नारकर मित्र मंडळ वाय चषक. पुन्हा एकदा उस्मानच्या हातामध्ये बॉल दिलाय. कॉन्फिडन्स लेवल उस्मानची पण आहे बट स्ट्राईक एंडला प्रदीप पाटील. बाबूला पण हलक्यात घेऊन चालणार नाहीये, त्याच्याकडे पण क्षमता आहे. पहिलाच बॉल उस्मानने दांडी उडवली, बॅटर आउट. आणि बाबू थोडे फुटवर्क त्यांना माहिती पडले की शेवटच्या 2 ओव्हर थोडा चान्स घ्यावा लागेल बट इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रदीपला. आणि दुसरा झटका लागतोय टीम आपण पाहिलं तर गावदेवी पॅन्थर्स प्रणवी 11 या टीमला. बॅटर आउट. हलकासं फुटवर्क पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट थोडे लेझी खेळले बाबू. म्हणजे स्वतःवर थोडी नाराज असेल की लेझी फुटवर्क पाहिलं गेलं आणि स्टेप आउट पण थोडी लेझी झाली त्यामुळे
फटका प्रॉपर बॅटवर आला नाहीये. पहिलाच दिवस आज क्रीडा स्पर्धेचा आणि प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. फटाक्यांच्या जल्लोषामध्ये देखील अगदी ओपनिंग पाहिली आणि खूप चांगल्या ट्रॉफीज या वर्षी पाहायला मिळतात. नवीन बॅटर राहुल, उल्हासनगरचे खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट खूप वर्षापासून खेळलेत राहुल आणि त्यांच्याकडे पण अनुभव आहे. खेटीकट्टा त्या परिसरात देखील खूप चांगली नामवंत क्रीडा स्पर्धा त्याच परिसरातून बिलॉंग करतात राहुल. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते, ही पण एक वैशिष्ट्य आहे. हलका असतो बॉल आणि त्या बॉलमध्ये देखील तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. राहुलच्या बॅटमधून एक क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले, बट तिकडे होते मनीष पाटीलने खूप चांगला बॉल अडवला आणि राहुलने अगदी उल्हासनगरवरून सेट होऊन आला होता असा ड्राईव्ह त्यांनी लगावला. काफर, पहिला बॉल तुम्ही फेस करत असताना एवढा चांगला बॅटवर बॉल घेणं स्ट्राईक जॅक. एका दुसरी बाउंड्री या ओव्हरमध्ये आली पाहिजे. 30-35 ची मॅच पण फाईट होईल, त्यात मात्र शंका नाहीये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा त्या कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रनने तिकडे मॅच पुढे जाईल. वामिका स्टार पालघर त्यांच्या विरुद्ध गावदेवी पॅन्थर प्रणवी 11 आज हा संघ खेळतोय. एका साईडला अंबरनाथ आहे, एका साईडला पालघर आहे आणि निमित्त आहे वाय चषक, वाय कट्टा. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, पण उस्मानने पण आता चालाकी दाखवली, थांबवलं राहुलला. डॉट बॉल. उस्मानने सेकंड ओव्हर टाकली होती, त्याच्यामध्ये फक्त 4 रन खर्च केले होत्या. सो कॉन्फिडन्स त्याच्याकडे पण चांगला आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला एक चांगल्या अंदाजामध्ये राहुलच्या बॅटमधून 4 रन. पहिला थोडा हुकला, बट बाईत नंतरचा एक चांगला ड्राईव्ह केला आणि राहुलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर बाउंड्री. रन झाले 21. 21 रन झाले धावफलकावरती. कुणालजी यद्रे आमचे खूप चांगलं क्रिकेट पण खेळले, खो खो पण खेळले आणि आमचे संदीप बावडेकर, संदीप दाची पण बॉलिंग, असे दोन आमचे लेगीट. ओव्हर 40चं क्रिकेट संदीप बावडेकर आणि कुणाल यद्रे अजूनही त्यांच्या हाताला ती धार आहे. 21 रन झालेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे फटका फसला गेलाय. बॅटर राहुलला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक तेरी एक मेरी, गुड बॉलिंग आणि अवघ्या फक्त आपण पाहिलं तर 6 रन मात्र खर्च करत असताना ही ओव्हर देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या अंदाजामध्ये टाकले. 2 ओव्हरमध्ये 10 रन आणि 3 विकेट मिळवले गेले. गुड बॉलिंग उस्मान. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. न्यू बॅटर अकीब येतात. शेवटची ओव्हर घेऊन राहुल जाधव खोपोलीचे खेळाडू आहेत आणि राहुल जाधववर पण देखील तेवढंच दडपण असणार आहे.
आता ह्या ओव्हरवर सर्व काही डिपेंड आहे. रन झालेत 21, म्हणजे स्कोर तर ह्या ग्राउंडच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, बट शेवटच्या 6 बॉलमध्ये एक 10-15 रन जरी आले तरी 35-36 पण या ग्राउंडवर खूप आहे. ज्यांची मॅच उद्या आहे परवा आहे ते सर्वजण ऑन ग्राउंड पण बघायला आले आहेत. सो सर्व प्लेयर्सचं स्वागत आहे. यानंतरचे देखील 4 टीम खूप चांगल्या बघायला क्रिकेट पाहायला मिळेल. या बॉलवर नो बॉल आणि रन मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्स ती पुढे जाईल 22. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर पण सर्वांचं लक्ष आहे. आज आर अश्विनने रिटायरमेंट डिक्लेअर केली. सो एक परफेक्ट ऑलराऊंडर भारताचा. काल जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपची एक अफलातून बॅटिंग आणि सर्वांनी क्रिकेट ती पण बघितली. अजून 2 टेस्ट बाकी आहेत. क्रिकेट, फक्त क्रिकेट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलर राहुल, स्ट्राईक एंडला जॅक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका तिकडे आपण पाहिलं तर फसला आणि बॅटर जगदीशला पण मात्र जॅकला पण बाहेर जावं लागेल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. थोडं वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट रनची गरज आहे, बाउंड्रीची गरज आहे. मॅच कुठेतरी ऑन ठेवणं गरजेचं आहे. गावदेवी पॅन्थर्स प्रणवी 11 या टीमला. पहिल्या दिवसीय क्रीडा स्पर्धेचा वाय चषक वाय कट्टा दरवर्षीप्रमाणे याही वर्षीय क्रीडा स्पर्धेचं 14वं पर्व. या वर्षी पारितोषिक देखील आपण पाहिलं तर तब्बल 2.5 लाखाचं प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी. पण एकच ट्रॉफी आहे जी फायनल जिंकेल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. बॅटर गणेश. ओव्हर 40चं पण क्रिकेट इकडे पाहायला मिळेल. महिलांचं पण क्रिकेट आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. राहुलने सेलिब्रेशन आणि बॅटर गणेशला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सो वामिका स्टार पालघर टीमने एक चांगली पकड निर्माण केली गेली आणि पालघरने आतापर्यंत एक चांगला कमबॅक केलाय. सो गुड बॉलिंग. परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि यष्टमात्र तिकडे उडवले गेल्या. त्यानंतर कीपरचं सेलिब्रेशन आणि एक बॉल पकडण्याची स्टाईल पण वेगळी आहे राहुलची. सो त्यानंतर ही दांडी उडवली. सो गुड बॉल. न्यू बॅटर तुषार इंगळे येत आहेत. तुषार इंगळे. एक चांगले बॉलर. तुषारने बॉलिंगच्या जोरावर देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं. सो बघूयात पहिली हॅट्रिक दुसऱ्याच मॅचला कंप्लीट करेल का राहुल. पहिली मॅच आपण पाहिलं तर रायडर बॉईज पनवेल टीमने, नावातच रायडर बॉईज आहे. सो त्यांनी पण चांगली कामगिरी केली. आज प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. साऊथ मुंबई, वडाळा, अगदी वडाळा, दादर, त्यानंतर काळा चौकी, चिंचपोकळी, तिकडे देखील खूप चांगलं क्रिकेटला क्रेज आहे. पायकाळा. या बॉलवर मात्र इकडे पहिली हॅट्रिक कंप्लीट केली गेली बॉलर राहुलने. गुड बॉलिंग. शेवटची ओव्हर टाकत असताना एक चांगला स्पेल टाकला आणि 3 विकेट पहिल्याच 3 बॉलवरती मिळवले गेले. सो कॉन्फिडन्स वाढला राहुलचा आणि आता मात्र त्यांनी टीमला मात्र चांगला कमबॅक केलं. वामिका स्टार पालघर टीमने एक चांगल्या अंदाजामध्ये खूप चांगला खेळ केलाय. त्यांच्या नावातच स्टार आहे, तेही देखील मॅच सोडणार नाहीयेत.
न्यू बॅटर महेश. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या खूपच बाहेर न्यू बॅटर धावू येतात. खूप चांगलं क्रिकेट महेश. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स ने 24 रन झालेत. सो एकात दुसरी बाउंड्री मॅचला अजून थोडं कलाटणी येऊ शकते. त्याच्यामध्ये शोधामध्ये असते बॅटर महेश. या बॉलवर देखील आणि थांबवलं गेले बॅटरला. स्ट्राइक एंडला महेश ताऊ. या बॉलवर नॉन स्ट्राइक एंडला चान्स घेतला गेला. बॅटर थोडा लवकर निघाला होता आणि तिकडे मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मित्रांनो, जे कोणी मी सर्वांना विनंती करेल थोडं आपल्या बाईक्स योग्य त्या ठिकाणी पार्क करा. सर्वांचं स्वागत आहे. 1 to go. शेवटचा बॉल. या बॉल देखील आपण पाहिलं तर बॅट चेंज घेतली गेली आहे. तिकडे डायरेक्ट हिट लागले जरूर आणि बॅटर आपण पाहिलं तर तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सो पहिला डाव इकडे संपलाय आणि टार्गेट आपण पाहिलं तर छोटं आहे. 25 रन करायचे आहेत. बट क्रिकेटमध्ये कुठलंच टार्गेट छोटं मोठं नाहीये. जो चांगला खेळेल तो जिंकेल. सो बघूयात आता दुसरा डाव कसा रंगेल. 25 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता वामिका स्टार पालघर या टीमला. यानंतर रायडर बॉईज पनवेल टीम आपण तयार राहायचं आहे. जशी मॅच संपेल तसा आपला टॉस लगेच केला जाईल याची पण नोंद घ्या. पहिल्याच दिवसच्या क्रीडा स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली मॅच इकडे पाहायला मिळतीये. खूप चांगली मॅच रायडर बॉईजने पण खेळले. याच्या अगोदर जिंकले. शबाजची एक चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. फर्स्ट इनिंगमध्ये 7 विकेट गेले आणि 24 रनवरती थांबवलं गेलं 5 ओव्हरमध्ये. आता 30 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. दुसरा डाव कसा रंगेल यावर पण नजर आहे सर्वांच्या. सो जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं मात्र आवाज देखील आमच्या पालघरचा असेल. यशवंत सर कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. थँक्यू. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक यशवंत ठाकूर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि क्रीडांगणावरती उपस्थित सर्व खेळाडू रसिक प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित नियोजित वाय चषक 2024 या पहिल्या रजनीमध्ये सुस्वागतम सुस्वागतम आणि हार्दिक स्वागत करतो. त्याला फलंदाज 2 बॅटर्स जास्त वेळ न दवडता आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे तर मी आभारी. अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून दिलाय मला उदय चव्हाण साहेबांचा अर्थातच मी हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे आणि संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ आणि अमय होळे साहेबांचं मी आभारी आहे. चला बॅटर्स जास्त वेळ न दवडता लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. बॅटर्स प्लीज
पालघर वामिका स्टार मेहुल पाटीलचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये आज पालघरचा प्रवास करून दाखल झालाय. फलंदाजी मार्कवरती आपण पालघरचे 2 सुपरस्टार पाहतो. एका बाजूला जब्बीर खानला आपण पाहतोय, मागच्या अनेक वर्षापासून जो फलंदाजाच्या भूमिकेमध्ये ज्याच्या नावावरती अनेक अर्धशतक आहेत असा खेळाडू आपण पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर करण ठाकूर, वायकट्टाचा अर्थातच त्याचं दुसरं पर्व आहे. एक नवोदित खेळाडू म्हणून त्याची अर्थातच पालघरमध्ये वरली लागणे. त्याच्यानंतर मात्र मागच्या 2 ते 3 हंगामामध्ये करण ठाकूरच्या नावाची चर्चा आहे. स्ट्राईक एंड वरती आपण करण ठाकूरला पाहतोय. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रारंभिक जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक देखणं आयोजन नियोजन वाय चषक 2024च्या माध्यमाने सर्वांच्या भेटीला आलंय. प्रोलिंगच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण प्रेक्षक राजा घर बसल्या सुद्धा बघतो. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा वेलकम वेलकम अँड वेलकम. अमय अरुण घोले सरांचे अर्थातच नेतृत्वाखाली एक देखणं आयोजन नियोजन आपण मागच्या अनेक वर्षापासून पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण रोहितला पाहतोय. एक देखणा सामना सुद्धा आपल्या भेटीला येतोय. गावदेवी पॅन्थर प्रभादेवी प्रणवी 11 माफ करा, गावदेवी पॅन्थर प्रणवी 11 विरुद्ध वामिका स्टार पालघर. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 25चा पाठलाग करायचा आहे. फक्त 2 खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. चौथं पर्व आहे. पहिला चेंडू वायकट्टाचा अर्थातच वैयक्तिक पहिला चेंडू फेस करताना करण ठाकूर. पहिला चेंडूवरतीच नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. कुठेतरी डिलिव्हरीचा अर्थातच इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. रिलीज पॉइंट चुकताना दिसतोय. ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च पहिल्या चेंडूपासून जास्त करताना दिसतोय की काय. वाय चषक 2024चा पहिला अर्थातच पहिली रजनी पहिला दिवस. इथे मात्र फटका तर चांगला नाहीये. आउटसाइड एज सिंगल, परंतु इथे मात्र आपण पाहतोय चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जातोय. चेंडू होईल फरार. धावा मिळतील पूर्ण 4. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होता. तो पॉवर प्लेचा षटक आहे. करण ठाकूर आज अर्थातच थोडंसं लक फॅक्टर सुद्धा त्याच्या साईडने दिसते. या फटक्याने आपण पाहतो ऍक्शन रिप्ले रोलिंगच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा प्रेक्षक राजा वाय कट्टाचा आस्वाद घेतोय. खेळाडू पोहोचल्यानंतर मात्र कुठेतरी जज करणं त्याला कठीण झालं. इथे मात्र लेगस्टिकचे जास्त बाहेर पंच वळतायत. अतिरिक्तचा इशारा. धावफलकावरती अजून एक अतिरिक्त धाव. धावफलक 6 या आकड्यावरती आहे. अजून येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र अजून एक खराब चेंडू. अवांतरच्या रूपामध्ये ज्या धावा अंडरम क्रिकेटचं फॉर्मॅट आपण पाहतो कुठेतरी धावा आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. खेळाडू तिथे आहे. जिथपर्यंत कलेक्शन करण्याचा प्रयत्न करेल. अजून एक धाव परिपूर्ण होतीये. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत अजूनपर्यंत 2. 25 धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र फलंदाजी मार्क वरती पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याला बाहुबली म्हटलं जातं मिस्टर जब्बीर खानला आपण पाहतोय. याच्यावरती पालघरमध्ये अनेक हावरी रचण्याचा विक्रम आहे. परंतु आज मात्र तो पहिल्यांदा वाय कट्टा वाय चषकमध्ये दाखल झालाय. अनेक मोठ्या मोठ्या पालघर विभागातील स्पर्धा या खेळाडूने मात्र एकतर्फी गाजवल्यात. आज मात्र मुंबईमध्ये काहीतरी करायचे. अनेक वर्षाचा अनुभव आहे. परंतु आज थोडंसं वेगळं फॉर्मॅट खेळताना चेक. पहिला चेंडू फेस करताना थोडंसं संयम दाखवलंय. बॅकफूट वरती खेळायचं होतं. पुन्हा एकदा तितका चांगला संपर्क नाहीये. जब्बीर खान थोडासा वेळ घेताना आपल्याला दिसतोय. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला. जब्बीर खान कॉपी बुक स्टाईल मध्ये येतोय. हा दमदार असरदार चौकार. जब्बीर खानला अर्थातच पालघर विभागामध्ये टॅपचा बादशाह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. भरत मोरे सर अर्थातच अजून एक विरार वसई परिसरातील एक बुलंद आवाज आहे. ते सुद्धा आस्वाद घेत आहेत. वेलकम असेल सर आपलं सुद्धा युट्यूब लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे.
हलक्या हाताने खेळायचं होतं, तितकं चांगलं संपर्क नाहीये. षटक समाप्त होते. धावफलक आपण पाहिलं, धावफलक 13 या आकड्यावरती आहे. अर्धा पल्ला अजूनपर्यंत पालघर संघाने गाठलेला दिसतो. वामिका स्टार पालघर मेहुल पाटील यांचा संघ आपण पाहतोय. पहिल्यांदा वाय चषक वाय कट्टा ही स्पर्धा खेळताना या खेळाडूंची विचार केली अर्थातच जर लिस्ट पाहिली आपण तर 6 खेळाडू आपल्याला पूर्णपणे पालघर विभागातील दिसत आहेत आणि उर्वरित खेळाडू राजापूर, रत्नागिरी, खोपोली आणि मलाड परिसरातील 4 गोलंदाज. तर पालघर वामिका स्टार संघाने एक वेगळी स्ट्रॅटेजी अपनवली. 4 गोलंदाज त्यांनी पॅक कुठून तरी अर्थातच चांगले घेतात आणि त्याच्यानंतर मात्र बॅटिंग स्वतःच्या विभागातील खेळाडू आपल्याला दिसत आहेत. तर एका बाजूला अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये करण ठाकूर आणि जब्बीर खान दोघांच्या फळीतून एक एक चौकार आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण राहुलला पाहतो. राहुल वरती जबाबदारी आहे कारण पहिल्या षटकामध्येच 13 धावा आल्या, 2 चौकार आल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दाद्या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध आपण तो गोलंदाज पाहतोय. तर समोर मात्र प्रिन्स ऑफ पालघर मिस्टर करण ठाकूर. पहिला चेंडू लेगस्टिकच्या जास्त बाहेर, पंच वळतायत, एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव खर्च होतीये. 14 धावफलकावरती आहेत दोन्ही खेळाडू. बॅकफूट वरती पंच करायचं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये एक धाव परिपूर्ण होतीये. चांगली कॉलिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते कारण दोन्ही खेळाडू एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. धावफलक जाऊन पोहोचणार 15 या आकड्यावरती. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 15 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पंच आपल्याला चर्चा करताना दिसत आहेत. मंगेश नारकर मित्रमंडळ वाय चषक 2024 आपण पाहतोय. बॅटेला चेंडू ब्रश झाला असं पंचांचं मत आहे. आणि एक देखणं आयोजन नियोजन जी स्पर्धा खेळण्यासाठी सुद्धा अर्थातच प्रत्येक खेळाडूला उत्कंठा असते आणि आज मला समालोचनाची सुद्धा संधी भेटली तर मी पुन्हा एकदा उदयाच्या अंतकरणाने आभारी आहे. उदयजीत चव्हाण सर आणि अर्थातच संपूर्ण आयोजक कमिटी, मंगेश नारकर मित्रमंडळ. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनपर्यंत वामिका स्टार पालघर संघ थोडंसं वरचढ दिसतो या सामन्यामध्ये. पॅडल स्वीप करायचं होतं, संपर्क झाला नाही चेंडू आणि फळीचा अजून एक डॉट चेंडू येतो. जब्बीर खान थोडंसं एक चौकार जरी आला असं तरी स्ट्रगल करताना अजूनपर्यंत दिसलंय. मुंबई क्रिकेट त्याच्यासाठी नवीन आहे. पालघर क्रिकेट मध्ये तो अनेक वर्षापासून आपल्याला अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवताना दिसलाय. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतो. लेस्टिकच्या जास्त बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अवांतर धावा जास्त आल्यात. पहिल्या षटकामध्ये चौकार आला, त्याच्यानंतर थोडंसं प्रेशर रिलीज झालंय. अजूनही 9 धावेची गरज आहे. दुसरं षटक आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळायचं होतं, सेन्सिबल क्रिकेट. जबीरला माहिती आहे इथे मात्र मला सिंगल डबलने धावा करायची आहेत. ऑक्सिजनचा वापर इथे मात्र झाला. एका धावेने धावफलक 17 या आकड्यावरती आहे. आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा करण ठाकूरला आपण पाहतो. या सुद्धा खेळाडूने मात्र पालघर क्रिकेटमध्ये मागच्या 2 ते 3 हंगामामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय आणि मुंबई क्रिकेटमध्ये सुद्धा हळूहळू आपल्याला व्ही यंग पॅकर माझगाव या संघामधून तो खेळताना अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा दिसल्या. परंतु आज स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या विभागासाठी मात्र दाखल झालाय वडाळा नगरीमध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. स्टेप आउट करून खेळायचं होतं. खेळाडू तिथे आहे, करतोय सुकी. मिसफील्डच्या नावामध्ये अजून एक चौकार आपण पाहिला तर यस येतोय हा दमदार असरदार वाय चषकाचा वाय कट्टा चौकार. 4 धावाने धावफलक 21 या आकड्यावरती आहे. 21. चार धाव्यांची गरज अजूनही आहे. करण ठाकूरला आपण पाहतोय दोन्ही चौकार त्याच्या फळीतून जे आले ते मिसफील्डच्या रूपामध्ये आलेत. प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुद्धा आहेत. पॅडल स्वीप करायचं होतं, चेंडू निघून जाणार आहे. येतोय अजून एक ब्रँडेड चौकार. 4 धावाने अर्थातच पालघर वामिका स्टार हा सामना आपल्याला जिंकताना दिसतोय. 25 धावांचा पाठलाग करायचा होता. खूप खूप अभिनंदन पालघर वामिका स्टार आणि त्या पाठोपाठच गावदेवी पॅन्थर प्रणवी 11 आपले सुद्धा आम्ही आभारी आहेत की आपण या स्पर्धेमध्ये आले. जाऊया मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन करे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण
द मॅचचा मानकरी आहे, ज्याने मात्र पहिली हॅट्रिक मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक 2024 ची घेतली. मॅन फ्रॉम खोपोली राहुल जाधव ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.